गरिबी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कदाचित अन्नाची कमतरता, राहण्यासाठी धड घर नसणं. पण या सगळ्याच्या पलीकडेही काही आहे का? गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमी असणं आहे, की आपल्या समाजाच्या रचनेतच दडलेली एक खूप गुंतागुंतीची व्यवस्था आहे? आजच्या या भागात आपण याच प्रश्नांची समाजशास्त्रीय उत्तरं शोधणार आहोत. या चर्चेत आपण सगळ्यात आधी गरिबीची नेमकी व्याख्या काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर एका अशा वादग्रस्त सिद्धांताकडे वळू जो सांगतो की गरिबीचे काही फायदे सुद्धा आहेत. मग आपण बघू की सत्तेचा खेळ, समाजाने मारलेले शिक्के आणि स्त्रियांचा गरिबीशी काय संबंध आहे. आणि हो, शेवटी त्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू, इतकं सगळं होऊनही गरिबी संपत का नाहीये? चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. कारण गरिबी ही संकल्पना आपल्याला वाटते तितकी साधी सरळ नाहीये. समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात हे तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी एक क्षण विचार करूया. आपल्यासाठी गरिबीचा अर्थ काय आहे? कारण आपली हीच समज पुढचे सिद्धांत समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. समाजशास्त्रातनं गरिबीचे दोन मुख्य प्रकार मानले जातात. एक आहे निरपेक्ष गरिबी, म्हणजे अशी परिस्थिती जिथे अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या जगण्यासाठीच्या अगदी मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. आणि दुसरी आहे सापेक्ष गरिबी, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा जरी पूर्ण होत असल्या तरी तो किंवा ती आपल्या आजूबाजूच्या समाजाच्या सरासरी जीवनमानाच्या तुलनेत खूपच मागे असतो. थोडक्यात काय, तर एकीचा संबंध थेट जगण्याशी आहे, तर दुसरीचा समाजातील आपल्या स्थानाशी. आता आपण एका अशा सिद्धांताकडे वळणार आहोत जो ऐकून कदाचित धक्का बसेल किंवा थोडा विचित्रच वाटेल. हा दृष्टिकोन गरिबीकडे एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित नजरेने पाहतो. हे चित्र बघा, किती गुंतागुंतीचं जाळं दिसते नाही का? गरिबीची कारणं आणि परिणाम असेच एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. एक टोक ओढलं की दुसरं कुठलं तरी ताणलं जातं. पण या गुंतागुंतीच्या पलीकडे एक असा विचार आहे की विचित्र वाटतंय ना ऐकायला? गरिबी आणि ती सुद्धा उपयुक्त, पण संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन बरोबर हाच धक्कादायक प्रश्न विचारतो. हे आहेत समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट गॅन्स, आणि त्यांनीच हा वादग्रस्त विचार मांडला. त्यांच्या मते गरिबी काही लोकांसाठी नक्कीच त्रासदायक आहे, पण ती समाजातील इतर वर्गासाठी, विशेषतः जे गरीब नाहीत त्यांच्यासाठी काही महत्त्वाची कामं करते. गॅन्स म्हणतात की बघा, गरिबीमुळे समाजातील जी धोकादायक, कमी पगाराची, घाणेरडी कामं आहेत ती करायला स्वस्तात माणसं उपलब्ध होतात. गरिबी आहे म्हणून त्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी समाजसेवक, पोलीस आणि इतर अनेकांना रोजगार मिळतो. इतकंच नाही, तर गरिबांच्या अस्तित्वामुळेच श्रीमंतांना दानधर्म करून स्वतःला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ समजण्याची संधी मिळते. अर्थात हा सिद्धांत गरिबीचं समर्थन करत नाही, पण ती का टिकून आहे याचे खूप कटू आणि अस्वस्थ करणारं स्पष्टीकरण मात्र नक्की देतो. तर हा झाला एक दृष्टिकोन, पण साहजिकच आहे या विचाराशी सगळेच सहमत नाहीत. खरं तर या सिद्धांतावर प्रचंड टीका झाली. अनेक विचारवंतांचं म्हणणं आहे की गरिबीला उपयुक्त म्हणणं हे फक्त अमानवीयच नाही, तर ते मूळ प्रश्नापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासारखं आहे. या स्लाइडवर ह्या टीका अगदी स्पष्ट दिसतात. मार्क्सवादी विचारवंत म्हणतात की हे कार्य वगैरे काही नाही, हे तर थेट भांडवलशाही व्यवस्थेतलं शोषण आहे. संघर्ष सिद्धांतानुसार हा सगळा सत्तेचा खेळ आहे, जिथे शक्तिशाली गट गरिबांना दाबून स्वतःचा फायदा करून घेतात. तर स्त्रीवादी दृष्टिकोन एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो की ह्या सगळ्या विश्लेषणात गरिबीचा स्त्रियांवर जो भयंकर परिणाम होतो तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे. आतापर्यंत आपण मोठ्या मोठ्या आर्थिक आणि सामाजिक संरचनांबद्दल बोललो, पण आता जरा वैयक्तिक पातळीवर येऊया. गरीब असण्याचा अनुभव नेमका कसा असतो? समाज तुमच्याकडे कसा बघतो? प्रतिकात्मक आंतरक्रियावाद हा सिद्धांत सांगतो की समाज गरीब लोकांवर काही शिक्के मारतो की ते आळशी आहेत, बेजबाबदार आहेत, त्यांच्यात जिद्दच नाही. आणि याच्या अगदी उलट श्रीमंत लोकांना कसं पाहिलं जातं, तर ते सक्षम आहेत, मेहनती आहेत आणि म्हणूनच ते त्या संपत्तीसाठी पात्र आहेत. हे शिक्के केवळ शब्द राहत नाहीत, तर ते त्या व्यक्तीची ओळख बनतात आणि त्यांच्या संधींवर थेट परिणाम करतात. याच संदर्भात ऑस्कर लुईस यांनी खूप गाजलेली आणि तितकीच वादग्रस्त संकल्पना मांडली, ती म्हणजे गरिबीची संस्कृती किंवा कल्चर ऑफ पॉवर्टी. लुईस यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा एखादं कुटुंब पिढ्यानपिढ्या गरिबीत राहतं, तेव्हा त्यांची एक वेगळी जीवनशैली, एक वेगळी विचारसरणीच तयार होते. भविष्याची चिंता न करणं, व्यवस्थेवर अविश्वास ठेवणं असे विचार त्यांच्यात रुजतात आणि हीच मूल्य मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. यामुळे एक असं दुष्टचक्र तयार होतं जे त्या कुटुंबाला गरिबीतून बाहेरच पडू देत नाही. आणि इथेच या सिद्धांतावर सगळ्यात मोठी टीका होते.
की हे तर झालं पीडितालाच दोष देणं, नाही का? म्हणजे व्यवस्थेच्या चुकांकडे बोट दाखवण्याऐवजी हा सिद्धांत अप्रत्यक्षपणे गरिबांच्या मानसिकतेलाच त्यांच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवतो का? हा एक खूप महत्वाचा नैतिक प्रश्न आहे. आता आपण गरिबीच्या एका अशा पैलूवर बोलूया ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं. तो म्हणजे गरिबीचा आणि लिंगभावाचा काय संबंध आहे. हा आकडा बघा, खूप काही सांगून जातो. डायना बियर्स यांनी 1978 मध्येच हे दाखवून दिलं होतं की जगातल्या गरिबांमध्ये स्त्रियांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांनी या परिस्थितीला नाव दिलं गरिबीचे स्त्रीकरण. याचा सरळ अर्थ असा आहे की गरिबीचा चेहरा दिवसेंदिवस अधिकाधिक स्त्रीचा होत चालला आहे. पण असं का होतं? याची कारणं आपल्या समाजव्यवस्थेतच दडलेली आहेत. आजही अनेक ठिकाणी समान कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी पगार मिळतो. अनेकदा मुलांची आणि घराची संपूर्ण जबाबदारी एकटीवर येते, ज्यामुळे त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या संधी खूप कमी होतात. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्या जे घरकाम करतात त्याची तर कोणी मोजदादच करत नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्त्रिया गरिबीच्या खाईत ढकलल्या जातात. तर आपण इतके सगळे सिद्धांत पाहिले, पण या सगळ्याच्या शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो की इतके प्रयत्न होऊनही गरिबी आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर का टिकून आहे. आणि इथे पुन्हा एकदा हर्बर्ट गॅन्स यांचा तोच वादग्रस्त विचार आठवतो. त्यांचं म्हणणं असं आहे की गरिबी संपवण्याचे जे खरे उपाय आहेत ना, ते समाजातील श्रीमंत आणि शक्तिशाली वर्गासाठी गैरसोयीचे आहेत. कदाचित गरिबी संपवणं म्हणजे सध्याच्या व्यवस्थेतून मिळणारे फायदे सोडून देणं, आणि त्यासाठी कदाचित कोणी तयार नाही. तर मग जाता जाता हा प्रश्न स्वतःला विचारून बघूया की गरिबी ही एक दुर्दैवी न टाळता येणारी गोष्ट आहे की ती एक विचारपूर्वक हेतुपुरस्कर टिकवून ठेवलेली सामाजिक व्यवस्था आहे. याचं उत्तर सोपं नाहीये, पण त्यावर विचार करणं हीच बदलाची पहिली पायरी असू शकते.